गोपाळजी सगळं तूप संपलंय बघा ना, काय अवेलेबलच नाही आता. गोपाळजी तुमच्या मागे ना CCTV लावलाय दादाने. त्याला उगाच वाटायला नको तुम्ही इथे काय करताय. वाटू द्या हो, प्रेम केलं तर घाबरायचं कशात. गोपाळजी वेड लागलंय का तुम्हाला? दादाच्या मोबाईलमध्ये सगळं फुटेज दिसतं, तो बघत असेल. बघू द्या. गोपाळजी काय दादाला डाऊट आला ना, मला तर तो पाठवेलच मुंबईला. तुमचं काय करेल ना ह्याची मला कल्पनाही करवत नाहीये. काही काळजी करू नका, कॅमेरा असूनही दादाला दिसणार नाही याची सगळी सोय केली मी. म्हणजे CCTVच्या सगळ्या वायर काढून टाकल्यात, त्यामुळे दादाला तर काहीच नाही दिसणार. गोपाळजी वायर कशा काढल्या? तुम्हाला कोणी बघितलं नाही ना? नाही बघितलं. एवढी रिस्क का घेतली? तुझ्यासाठी. तुला बघितल्याशिवाय करमतच नव्हतं. मी दुकानात गेलो, तिकडे बसलो, काय कामात लक्षच लागेना, काय कळच ना मला. सतत तुझा चेहरा डोळ्यासमोर यायचा. कधी एकदा तुझ्याकडे येतोय, तुला डोळे भरून बघतोय असं झालं होतं. तसंच दुकान उघडं ठेवलं आणि इकडं आलो. इकडं आल्यानंतर बाहेर जे पोलीस पहारा देतात ना, त्यांच्याकडनं कळलं की घराच्या बाहेर CCTV लावला दादानं. मग घराच्या मागच्या बाजूने आलो आणि पोलिसांची नजर चुकून, आहे चुकलं माझं, पोलिसांची नजर चुकून त्यांचं लक्ष नसताना CCTVच्या बाहेर अशा ओढून काढल्या. तेवढंच पोलिसांना कोणाच तरी फोन आला आणि पोलीस निघून गेले. काय कळलं नाही कोणाचा फोन आला, पण म्हणलं चला देव माझ्या बाजूने. मला आर्याला डोळे भरून बघता तरी येईल. तुला बघतोय आता, जीवात जीव आलाय बघ. एवढी ओढ असते मला भेटायची? तुला नसते? मी विचारलाय ना प्रश्न. पण आधी उत्तर मला हवंय ना. ते म्हणतात ना, लेडीज फर्स्ट. गोपाळजी आपल्याला आज तरी एकमेकांपासून लांबच राहावं लागेल. का? गोपाळजी ते जे कॅमेरे लावलेत ना, ते माझ्यावर नजर ठेवण्यासाठी लावलेत. पण त्याच्या बाहेर मी काढून टाकलेत का नाही? हो, आणि म्हणूनच दादाच्या मोबाईलमध्ये आता कसलंच फुटेज दिसत नसेल. तो काळजीत पडला असेल आणि आत्तापर्यंत पोलीस स्टेशनमधून घराकडे यायला निघालाही असेल. गोपाळजी दादाने तुम्हाला इथे पुन्हा पाहिलं तर त्याला डाऊट येईल. आणि आपण कालसारखे परत पकडले जाऊ. आपल्याला कालसारखी नाटकं पुन्हा पुन्हा नाही करता येणार गोपाळजी. नॉट फेअर. त्यामुळे तुम्ही प्लीज दादा येण्याआधी इथून निघा. कळतंय मला सगळं. ठीक आहे, जातो मी. तुम्हाला भेटल्याशिवाय सोडून नाही जावं असं वाटत आहे. काय करताय तुम्ही? प्रेम करतोय. बरं ठीक आहे, मी जातो, पण एका अटीवर. परत मला भेटायला येशील? हो. आर्या, लव्ह यू. बाय. साहेब वायर निघाली CCTVची. निघाले नाही, बसून बसून दमले असतील, त्याला फिरायला गेले असतील. त्याला निघाला नाही, काढल्यात कोणत्या त्या वायर? अहो साहेब, आम्हाला यातलं काहीच माहित नाही. तेच ना, तुम्ही काहीच करत नाही. हे CCTV लावलेत फक्त पोलिसांना माहित होतं. गुन्हेगाराला कसं काय कळलं? तो गुन्हेगार येतो, तुमच्या नाकावर टिचून वायर्स काढतो, निघून जातो, झोपा काढतो तुम्ही. दादा तू आत्ता कस काय इथे? हो, आजपासून मी घरूनच काम करणार आहे. गोपाळजींना जाताना दादाने पाहिलं की काय? पुणे आलो होतं का घरी? नाही. नाही, ज्याच्यावर पाळत ठेवायची होती म्हणून हे CCTV लावले होते, त्यानेच आमच्यावर पाळत ठेवून CCTVच्या वायर्स काढल्यात. जल्दी काय करायचं? दादा
घरात मीच होते ना, घरात कोणी कशाला तुला वाटतं तुझ्या पश्चात कोणी येऊन गेला असेल तर, लपून बसला असेल तर त्याचं काय करायचं? जा झडती का? साहेब तुमच्या घरची. का नागरिक नाहीये मी? जा. हो साहेब. हा हॅलो, आपण ते CCTV लावले होते ना? हा तेच ते, त्याचे वायर्स निघाले, जरा येऊन पूर्ववत करा. हा साहेब सगळं चेक केलं, काय नाही सापडलं आत. चिमणे, चल तू माझ्यासोबत कुठे? पोलीस स्टेशनला. तू इथं सेफ नाहीयेस. दादा काही काय, ते मारेकऱ्यापेक्षा तू टॉर्चर करतोय आता. हे बघ, त्यानं येऊन आज वायर्स काढल्यात, उद्या तुझा जीव घ्यायला कमी नाही करायचा तो. दादा हे आहेत ना दोघे इथे. तुझ्या बाबतीत कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही मी. दादा प्लीज ना. मुंबईला पाठवू? पर्स तरी घेऊ का? आम्ही काय करू? हे नीट करा CCTV. हो साहेब. चल. आज या ठिकाणी मी तुम्हा सर्वांसमोर जाहीर करतो की परवानगी मिळो नाही तर ना मिळो, नरकी हडळीचा उत्सव हा गावात होणार म्हणजे होणार. आणि त्यासाठी आता आपल्याला नियोजनाच्या कामाला लागलं पाहिजे. हो सरपंच, अहो आपण लाग तयारी करू, पण त्या जामकर साहेबांनी तयारी करणाऱ्यांना तू सोडून नेलं तर काय करायचं आपण? त्याला कशाला घाबरायचं? हा, जे काय होईल ते होईल. मी गावच्या वाल्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहे. मीटिंग चालली वाटतं. थांबा थांबा थांबा, कालवा करू नका. अरे बघा तरी कोण आलंय. अरे आपल्या गावचा देव माणूस आलाय. अरे त्याला तर विचारू काय वाटतंय ती. हा तर गोपाळ, आपण जो नरके आढळ उत्सव साजरा करतोय परवानगी शिवाय, त्याबद्दल तुझं काय मत आहे? तुम्हाला तर माहिती आहे मी किती सज्जन आहे, सरळ आहे, साधा सरळ माणूस आहे. काय जामकर साहेबांनी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल. पण कायदा आहे, मी कायद्याला मानतो. पण काय, कायद्यापेक्षा आपल्या गावातली श्रद्धा लय मोठी आहे. त्याच्यामुळं मी श्रद्धेबरोबर जाईल. गावकऱ्यांबरोबरच आहे मी पण. हा, सगळ्यांच्या विचारानं होऊ द्या मग जे काय व्हायचंय ती. वा, अरे गावचा देव माणूस बोललाय म्हणल्यावर तर विषय संपला. आता उत्सव होणार म्हणजे होणार. आप्पा पुढच्या नियोजनाचं कसं काय करायचं? तसं म्हणजे, अरे मांडव बांधायला घ्या. समजा गावकऱ्यांची बसायची सोय झाली पाहिजे. हा, तुम्ही दोघांनी ना पूजेची जबाबदारी घ्या. हा, ते शूटिंग बिटिंगचं काय ते तुम्ही बघायचं. काय होय अप्पा. लकी, हो. चहा पाण्याची व्यवस्था तुझ्याकडं. हा आप्पा पैसे? हे सरपंच देतील नंतर. आणि सरपंच तुम्ही ना समजा सदस्यांना सांगा, जबाबदारी द्या. काय, आणि प्रसादाच्या जेवणाची जबाबदारी माझ्याकडं. आता फक्त तुम्हाला एक सांगा की मुखवटे साफ करण्याची जबाबदारी कोण घ्या.